आता यानंतर दुसरी एक महत्त्वाचा पुरावा आहे, तो आहे मद्रास स्टेटचा. मद्रास स्टेटनं सुद्धा 1951 साली आपल्या राज्यात राहणाऱ्या ओबीसी लोकांची यादी जाहीर केली होती, अदर बॅकवर्ड क्लासची. तो सुद्धा मी डॉक्युमेंट्स आपल्याला दाखवतोय. आपण जर इथं वरती बघितलं तरी इथं आपल्याला मद्रास स्टेट पाहायला मिळेल. त्यानंतर लिस्ट ऑफ अदर बॅकवर्ड क्लास, आणि हे एका समितीनं ही काढलेली लिस्ट होती. 1951 सालची या ठिकाणी लोकसंख्या देण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर आपण जर तिसऱ्या पानावरती गेलो थेट, तर तिसऱ्या पानावरती आपल्याला पुन्हा एकदा मराठा समाजाचा ओबीसीत समावेश असल्याचा उल्लेख होतो. इथं आपण बघू शकताय की मद्रास स्टेटने सुद्धा मराठा समाजाचा उल्लेख करताना महारट्टा असा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्यात पुढे नॉन ब्राह्मण्स केलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यात लिहिलेलं आहे की ॲग्रिकल्चरल ट्रेड, म्हणजे शेती व्यवसाय करणारा समुदाय, याचा सुद्धा अदर बॅकवर्ड क्लास अर्थात ओबीसीमध्ये समावेश केलेला आहे. दाते पाटील, हा मद्रास सरकारचा डॉक्युमेंट्स आहे. करेक्ट. अत्यंत महत्त्वाचा हा डॉक्युमेंट आहे, मूळ पुरावा आहे. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मद्रास स्टेटमधील मागासवर्ग आयोगाच्या यादीमधला तो 80 नंबरच्या अनुक्रमांकावर त्याची ती नोंद आलेली आहे. आणि त्याच्यावरसुद्धा मराठा कुणबीची ही नोंद आहे. आणि ही सगळ्या ऐतिहासिक पुरावे पाहिले तर त्याच्यामध्ये हे सातत्याने सिद्ध होत आलेलं आहे. परंतु शासनाने या सिद्ध झालेल्या बाबीवरचा गांभीर्याने विचार न केल्यामुळे मराठवाड्यातील आमचा समस्त मराठा कुणबी वर्ग आहे तर तो आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे. आता महाराष्ट्र सरकारची जर आपण परिस्थिती बघायची झाली तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा इतर मागासवर्गांची यादी शिक्षण व समाज कल्याण विभागाच्या मार्फत काढली होती. हा एक महाराष्ट्र सरकारचा GR आहे. हा जर आपण GR बघितला तर 1962 साली निघालेला हा GR आहे. शिक्षण आणि मागासवर्ग समाज कल्याण विभागाच्या मार्फत हा GR काढला होता. आणि या GR मध्ये महाराष्ट्रात असलेल्या इतर मागासवर्गांची यादी तयार करण्यात आली होती. आणि या यादीमध्ये सुद्धा जर आपण उल्लेख केला तर साधारणपणे 83 क्रमांकावरती मराठा समाजाचा कुणबी असा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि या कुणबी उल्लेख केल्यानंतर यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे की राजकीय किंवा आर्थिकदृष्ट्या नाही तर शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मराठा समाजाला मागास ठरवलेला आहे. हा मुद्दा पुन्हा एकदा आपल्याला समजून घेतला पाहिजे की मराठा समाजाला राजकीय किंवा आर्थिकदृष्ट्या मागास ठरवण्यात आलं नव्हतं, तर शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास ठरवण्यात आलं होतं. दाते पाटील, हा एक महत्त्वाचा पुरावा. हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे. हा महाराष्ट्र शासनाने 1 ऑक्टोबर 1962 साली तो काढलेला होता. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता जी नवीन आपण या ठिकाणी जी चर्चा पुढं आलेली आहे किंवा काही अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयातसुद्धा विषय गेला तर SEBC हा जो शब्द आहे तो भारतीय राज्यघटनेमध्ये असला तो शब्द आहे. सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासमधून जो उल्लेख आहे तर त्या उल्लेखाची नोंद आपल्याला 1962 सालच्या